नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, फटाके फोडून आनंद उत्सव। सांगलीत 14 जणांवर गुन्हे दाखल। खुनाच्या गुन्ह्यात कळंबा कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर सांगलीमधील गणपती मंदिरासमोर व गवळी गल्ली परिसरात आरडाओरड, दंगा करत, फटाके फोडत आनंद उत्सव साजरा करणाऱ्या 14 जणांच्या विरुद्ध सांगली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। संशयित वैभव नंदू साळसकर, अभिजित नंदू साळसकर, साहिल सय्यद, अमित उर्फ गोट्या कांबळे, गणेश पवार, सूरज माने, अक्षय गायकवाड सर्व राहणार गवळी गल्ली सांगली, आकाश घबाडे राहणार सांगलीवाडी आणि एक अनोळखी 6 जणांविरुद्ध पोलीस कर्मचारी विशाल कोळी यांनी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वैभव नंदू साळसकर हा खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आहे। त्याला अटक केल्यानंतर कळंबा कारागृहात त्याची रवानगी केली होती। नुकत्याच त्याला जामीन मंजूर झाला। तो जामिनावर सुटून बुधवारी दुपारी सांगलीत आला तेव्हा त्याचे साथीदार स्वागतासाठी सज्ज झाले होते। बुधवारी दुपारी 2:45च्या सुमारास गणपती मंदिरासमोर एकत्रित येत त्यांनी आरडाओरड, दंगा केला, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। त्यानंतर टोळक्याने गवळी गल्लीत जाऊन रामविश्वास डेअरीजवळही जल्लोष केला। सांगली शहर पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। सध्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचा बंदी आदेश लागू आहे। या आदेशाचा तसेच पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस कर्मचारी विशाल कोळी यांनी 8 संशयित आणि 6 अनोळखी यांच्या विरुद्ध फिर्याद दिली। त्यानुसार त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संशयित वैभव साळसकर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले। कळंबा कारागृहात तो न्यायालयीन बंदी होता। सशर्त जामीन मिळाल्यानंतरही त्याने साथीदारांसमवेत दंगा केल्यामुळे टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।